सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं गेल्या 2 वर्षांपासून रखडलेलं वेतन, रजेचा पगार आणि इतर देयकं तातडीनं अदा करावीत या प्रमुख मागणीसाठी इचलकरंजी महानगरपालिका सर्व कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनानं कोणतीही ठोस कार्यवाही न केल्यानं अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचं संघटनेनं स्पष्ट केलंय. कृती समितीनं दिलेल्या निवेदनानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 2 वर्षांपासून वेतन आणि इतर आर्थिक लाभ मिळालेले नाहीत. त्यामुळं अनेक कर्मचाऱ्यांवर बँक, पतसंस्था आणि खाजगी कर्जाचा मोठा बोजा वाढला असून व्याजाचा भारही सहन करावा लागतोय. आर्थिक अडचणींमुळे दैनंदिन खर्च भागवणंही कठीण झालं असल्यानं प्रशासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. यापूर्वीही विविध कामगार संघटनांनी महानगरपालिका प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदनं सादर करून आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्यानं अखेर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं. या आंदोलनाला विविध कामगार संघटनांनी तसंच सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केलाय. कृती समितीचे अध्यक्ष के कांबळे, कार्याध्यक्ष शिवाजी जगताप, सेक्रेटरी हरी माळी, खजिनदार सुनील बेलेकर तसंच मार्गदर्शक प्राचार्य AB पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. यामध्ये जनरल कामगार संघ, इचलकरंजी महानगरपालिका कामगार युनियन, इचलकरंजी म्युनिसिपल वर्कर्स युनियन, स्वाभिमानी जनरल कामगार संघटना, आदर्श कामगार युनियन, भारतीय मजदूर संघ, राष्ट्रवादी काँग्रेस संलग्न कामगार संघटना, वाल्मिकी हिलदर संघटना आदी विविध संघटनांनी सहभाग नोंदवला आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी अनेक नगरसेवकांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला. रखडलेली देयकं तातडीनं अदा न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय.